महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या हे 2च दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धांदल आहे ती उडाल्याचं बघायला मिळतंय। मी आता आहे कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरामध्ये आणि इथं आपण बघू शकतो आज काँग्रेसचे माजी उपमहापौर असलेले अर्जुन माने हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एका बाजूला महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी काँग्रेसकडून मात्र पहिल्यांदा 48 आणि त्यानंतर पुन्हा 14 अशा उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर आपण बघतो काँग्रेसचे एक उमेदवार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत माजी उपमहापौर राहिलेले अर्जुन माने आहेत। काय सांगाल काँग्रेसकडून पुन्हा एकदा उमेदवारी? मागील 10 वर्ष जे 5 वर्ष आणि 5 वर्ष 5 वर्ष महापालिका बिन नगरसेवकांची असली तरी आम्ही सर्वजण 10 वर्ष कंटिन्यू लोकांच्या सेवेत आणि सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे व काँग्रेस पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास व बंटी पाटील साहेब असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती मालोजी असतील, बेबीराजी असतील यांनी दाखवलेला विश्वास माझ्यावर हा आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागे। आणि न्यू पॅलेस, रमणमाळा, नागाळ पार, लाईन बाजार, बावडा या परिसरातल्या लोकांनी माझ्या पाठीमागे ठामपणे उभारून मला सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे। तर पहिला आपण कशा पद्धतीनं अर्जुन माने आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अशाच पद्धतीनं जर आपण बघितलं तर कसबा बावडा, रमणमाळा या परिसरातील आणखीन ज्या पक्षांचे इच्छुक उमेदवार आहेत किंवा अपक्ष म्हणून जे फॉर्म भरू इच्छित आहेत ते या ठिकाणी आता दाखल होत असताना बघायला मिळतात। खरं तर या सगळ्या उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या, त्याचा सामना या गेल्या 3 ते 4 दिवस या सगळ्या उमेदवारांनी केला आणि त्यानंतर आता अखेरच्या क्षणी म्हणजे आज आणि उद्या हे 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत अशा केंद्रांच्या बाहेर समर्थक देखील मोठ्या संख्येनं सगळ्याच पक्षांचे जमल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेस असेल, शिवसेना असेल त्यांच्या इच्छुकांकडून हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी तर झालेलीच आहे, मात्र त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असल्यामुळं हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचं जे केंद्र आहे ते अगदी गर्दीनं गजबजून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विशेषतः कसबा बावडा परिसरातील सगळ्या एक वॉर्डमधील सगळ्याच उमेदवारांची उमेदवारी सतेज पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळं आज काल ही सगळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे सगळे उमेदवार जे आहेत ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते सगळे या ठिकाणी आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर महानगरपालिकेचं रणांगण आता तापताना बघायला मिळतंय। महाविकास आघाडीकडून ज्या काही उमेदवारांच्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ते उमेदवार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल होत आहे, तर महायुतीकडून अद्यापही या उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याचं बघायला मिळतंय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।